नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सदा मैनावतीला जाब विचारायला गेलेल्या सायलीला सदा मैनाने किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर सायलीला किडनॅप केल्यानंतर तिच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. प्रिया, मैनावती आणि सदा यांच्या नात्याचा खुलासा झालेला असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायलीच्या हाती प्रिया विरोधात खूप मोठा पुरावा लागलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने सायली प्रिया विरोधात ठोस पुरावे गोळा करते हे बघणं रंजकदार होणार आहे. तर या गोष्टी कशा पद्धतीने पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आता प्रिया रविराज काका आणि प्रतिमाची मुलगी नाही, ब्लड ग्रुपवरून सिद्ध झालेलं असतं आणि अर्जुनला लवकरात लवकर त्या फ्रॉड मुलीला घरातून बाहेर काढायचं असतं, कारण ती तन्वीच नाही आहे हे सिद्ध झालेलं असतं. तेव्हा अर्जुन प्रियाला तन्वी अशी हाकसुद्धा मारत नाही, तो तिला प्रियाच म्हणत असतो. आधीसुद्धा एकदा अर्जुनने त्या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला असतो की ही खरी तन्वी नाही आहे म्हणून. पण तेव्हा प्रियाने अशी काही आता आयडिया केलेली असते की तळपायावरती तुळशीपत्राचा टॅटू काढत तिने अर्जुनची दिशाभूल केलेली असते आणि त्याला खात्री पटवून दिलेली असते की तीच तन्वी आहे. आणि त्यानंतर अर्जुनने तो शोध थांबवलेला असतो. पण या वेळेला मात्र अर्जुन तसं करत नाही. या वेळेला अर्जुनने आता पूर्णपणे या गोष्टीच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केलेला असतो. तो सातत्याने इथे आता प्रियाला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रिया खूपच हुशारीने घरातल्या सर्व लोकांचं मन पुन्हा पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करत असते. मी किती चांगली आहे, मी किती सुधारले, मी किती गुणाची आहे हे ती दाखवून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि सायली अर्जुनला तिच्या या स्वभावाचा राग येत असतो, कारण घरातले सगळेजण खूपच जास्त साधे भोळे आहेत, इनोसंट आहेत. त्यांच्याजवळ कुणीही प्रेमाने बोललं, थोडं प्रेम दाखवलं तर ते लोक त्या व्यक्तीवरती विश्वास ठेवतात. आणि सायलीला त्या गोष्टीचा राग येत असतो की माझ्या साध्या भोळ्या लोकांचा जर कुणी गैरफायदा घेतला तर मला ते सहन होणार नाही. म्हणून इथे सायली म्हणत असते की हे बघा अर्जुन सर, आपल्याला प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणायचा असेल ना, तर आपल्याला तिच्या विरोधात अजून काही ठोस पुरावे गोळा करावे लागतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही ऑफिसला जा. प्रियावरती मी बारीक लक्ष ठेवून आहे. अर्जुन सतत चिडचिड करत असतो, कारण त्याला खोटं सहन होत नाही. आणि आता तर त्याला कळलं आहे की प्रिया त्यांची कुणीच नाही आहे. तरीसुद्धा प्रियाने तन्वी म्हणून नाटक केल्यानंतर खूप जास्त त्यांना त्रास दिलेला असतो. तिच्यामुळे घरामध्ये दररोज महाभारत घडलेले असतात, वाद निर्माण झालेले असतात, नात्यांमध्ये कटुता आलेली असते. तिच्यामुळे पूर्णपणे सुभेदार किल्लेदार यांच्यामध्ये दुश्मनी आलेली असते. आणि हे सगळं कुणामुळे, तर खोटारड्या प्रियामुळे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्जुनला ही गोष्ट सहन होत नाही. त्याला वाटत असतं कधी एकदा ह्या प्रियाला इथून मी हकलून देतोय, असा त्याने निर्णय घेतलेला असतो. पण सायली त्याला वेळोवेळी थांबवत असते आणि सांगत असते की आत्ताच तुम्ही प्रियाबद्दल कुणाला काही सांगायला जाऊ नका, कारण का प्रिया खोटं बोलू शकते. ती किती नाटके करणारी मुलगी आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही काही बोलू नका. प्रियाच्या बाबतीत आपल्याकडे काहीतरी ठोस पुरावे येऊ देत, त्यानंतरच आपण सत्य सगळ्यांना सांगू. अर्जुन म्हणत असतो, पण कधी? जे पुरावे आहेत तेच दाखवून आपण सांगूया ना की प्रिया खोटारडी आहे म्हणून. सायली म्हणते, कोण विश्वास ठेवणार सांगा ना, कोण विश्वास ठेवणार? आणि तसंही आता अश्विन भाऊजी तिच्यावरती किती प्रेम करतात त्या प्रियावरती आपल्याला माहिती नाही का? तिच्या बोलण्यावरती ते पटकन विश्वास ठेवतात. म्हणजे ते तिच्यावरती रागवतातसुद्धा, पण ती जरा गोड बोलली, थोडेसे अश्रू काढले की लगेच अश्विन भाऊजी तिला माफ करतात. तेव्हा आपल्याकडे असे काही ठोस पुरावे हवेत ना, जे दाखवल्यानंतर अश्विन भाऊजींची खात्री पटेल आणि मग ते पुन्हा तिच्यावरती विश्वास ठेवायला जाणार नाही. आपण असं काहीतरी करूया ना. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे, आता काय पुरावे गोळा करायचे आहेत ते आपण मिळूनच करू. त्यानंतर अर्जुन तिथून गेलेला असतो ऑफिसला, पण तो चिडचिडच करत असतो.
तेव्हा सायली म्हणत असते की देवा, आता यांना सहन होत नाही आहे. यांना कधी एकदा प्रियाचं खोटाडेपणा सगळ्यांना सांगतायत अशी घाई लागलेली आहे. त्यामुळे प्रियाच्या बाबतीत आता जे काही पुरावे गोळा करायचे आहेत ना, ते मलाच करावे लागतील. लवकरात लवकर पुरावे मिळाले तर प्रियाचा खोटाडेपणा लवकरात लवकर सगळ्यांच्या समोर आणता येईल, असं आता सायली विचार करत असते. तेव्हा ती कामं जरी घरातली करत असली ना, तरीसुद्धा तिची पूर्णपणे नजर ही आता प्रियाकडेच असते. पूर्णपणे लक्ष तिचं प्रियाकडे असतं. ती कुठे जाते, कुणाला भेटते, कुणाला पैसे देते, या सर्व गोष्टींवरती सायलीने लक्ष ठेवलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया खोटं बोलून घराबाहेर पडते. ती म्हणते, आई मार्केटमध्ये जाते हां, काही भाज्या संपल्यात त्या घेऊन येते. कल्पनाला वाटतं की माझी सून तर खरोखरच सुधारली आहे वाटतं. तेव्हा ती म्हणते की बरं बरं जा, आणि अस्मितालासुद्धा काही हवं नको ते बघ हां, तिला जे हवं असेल ते घेऊन ये. तेव्हा प्रिया म्हणते, हो विचारते ना, तिला तर सगळ्यात आधी विचारते. आणि ती नाटके करतच आता मार्केटमध्ये जाते. तेव्हा सायली तिच्यावरती लक्ष ठेवून असते. प्रिया घराबाहेर पडल्या पडल्या सायलीसुद्धा तिचा मागोवा घेत जाते. सायली सांगते की आई, मी जरा यांच्या ऑफिसला जाऊन येते, महत्त्वाचं काम आहे. तीसुद्धा घरातून बाहेर पडलेली असते. तेव्हा प्रिया सदा मैना यांच्या घरी गेलेली असते. तिथे गेल्यानंतर त्यांचं तोंड बंद ठेवण्यासाठी दर महिन्याला ती जे पैसे देत असते ना, पैशांचे बंडल आपल्या आईवडिलांना, ते देण्यासाठी ती गेलेली असते आणि त्यांना पैशांचा बंडल देते. तेव्हा सायली हे सगळं दाराच्या मागून बघत असते. सायली म्हणत असते की प्रिया सदा आणि मैनावती यांना भेटायला का आली असेल, आणि प्रिया त्यांना पैसे का देते? ह्या प्रियाचा सदा मैनाबरोबर नक्की संबंध तरी काय आहे? ती का बरं येत असेल त्यांना भेटायला? ज्या वेळेला सदा मैना घरी आले होते माझे खोटे आई वडील बनून, तेव्हा तर प्रियाने त्यांचा खूप जास्त राग केला होता. मग आता का बरं ती इथे त्यांना भेटायला आली असेल? तेव्हा प्रिया इथे त्यांना पैसे देते आणि म्हणते की तोंड बंद ठेवायचं. त्याचे पैसे देते मी तुम्हाला, कळलं ना? तेव्हा ते म्हणत असतात की बरं बरं ठीक आहे, जोपर्यंत पैसे मिळत राहतील तोंड तर आमचं बंद राहणारच ना. आणि प्रिया तिथून निघून जाते. सायली आता म्हणत असते, नक्की प्रियाने या लोकांना कुठल्या बाबतीत तोंड बंद ठेवायला सांगितले ते विचारायला हवं. तेव्हा आता सायली जाते आणि प्रिया गेल्यानंतर इथे आलेली असते आणि म्हणत असते, सदा आणि मैनावती, खरं खरं सांगा, प्रिया इथे कशासाठी आली होती? कशासाठी आली होती? तिचा आणि तुमचा काय संबंध? तिचं तुमच्याबरोबर काय नातं आहे ते सांगा. तेव्हा इथे सदा आणि मैनावती दोघेजण घाबरलेले असतात. तेव्हा मैनावती म्हणते, नाही नाही, ती अशीच आली होती, अशीच आली होती. तिचा आणि आमचा काडी मात्र संबंध नाही आहे, हो की नाही हो? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असं बोलणार नाही, हो ना? थांबा, मी माझ्या यांनाच फोन करते. मी माझ्या नवऱ्याला इथे बोलावते आणि पोलिसांनासुद्धा बोलावते. म्हणजे तुम्हाला कळेल पोलीस कसं सत्य वधून घेतात ते, बरोबर ना? तेव्हा इथे सदा म्हणत असतो, नको नको पोरी, यागा असं काय करतेस? एक वेळ अशी होती जेव्हा तू आम्हाला आई बाबा म्हणत होतीस, आमचं सगळं किती प्रेमाने करत होतीस, आणि आता कशाला उगाच आम्हाला पोलिसांच्या धमक्या देतेस? तेव्हा सायली म्हणते, तुम्ही असं बोलणार नाही ना, थांबा पोलिसांना बोलावते. तेव्हा सदा म्हणतो, बरं ये आतमध्ये ये, तुला सगळं काही सांगतो. तेव्हा इथे मैनावती म्हणते, ये बाळा बस इथे, जे काही आहे सत्य ते सगळं सांगतो तुला. आणि जेव्हा सायली आता घरामध्ये एंट्री घेते तेव्हा सदा जोरात तिच्या डोक्यामध्ये फटका मारतो, तिला बेशुद्ध करतो. तेव्हा मैनावती म्हणते, अहो हे काय केलं तुम्ही? तिच्या नवऱ्याला कळलं तर? तेव्हा सदा म्हणतो, अगं नवऱ्याचं जाऊ दे, जर आपण हिला मारलं नसतं ना, तर हिने आपल्याला धमकी देऊन देऊन सत्य बाहेर काढलं असतं, आणि मग आपल्या मुलीने आपल्याला पैसे देणे बंद केलं असतं. जाऊ दे ना, ही मेली तर आपलं काय वाईट होणार आहे? तेव्हा ती म्हणते, अहो पण आता आपण काय करायचं? तेव्हा सदा म्हणतो, आपण काही करायचं नाही आहे, जे काही करेल ते आपली मुलगी आहे ना प्रिया, ती करेल. तेव्हा इथे आता सायलीला खुर्चीवरती बसवलं जातं, तिचे पाय बांधले जातात, हात बांधले जातात, तोंड इथे बंद करून ठेवलं जातं आणि तिला घरामध्ये सदा मैनाने कोंडून ठेवलेलं असतं. त्यानंतर सदा प्रियाला फोन करून सांगतो की सायली इथे आलेली आहे, आम्ही तिला किडनॅप करून ठेवले. तेव्हा प्रिया म्हणते, काय? सायली तिथेसुद्धा आली मागोवा काढत?
म्हणजे सायलीला सगळं काही कळलं असेल ना? तेव्हा सदा म्हणत असतो, तिला सगळं कळलेलं नाही आहे. कारण आम्ही तिला काही सांगितलंच नाही. ती आम्हाला खोदून खोदून विचारत होती, पण आम्ही तिला नाही सांगितलं, की तू आमची मुलगी आहेस ते. आणि तू आमची मुलगी आहेस, ती म्हणजे बबली आणि आम्ही तुझे आई-वडील आहोत. आणि हे सत्य आम्हाला माहिती आहे आणि आम्ही हे कुणालाही सांगू नये, यासाठी तू आम्हाला पैसे देतेस, यातलं आम्ही तिला काही सांगितलेलं नाही. तेव्हा इथे सायलीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. सायली बेशुद्ध होण्याचं नाटक करते, पण ती शुद्धीवरती आलेली असते आणि तिने सदाचं संपूर्ण बोलणं हे ऐकलेलं असतं. तेव्हा सदा, मैनावती आणि प्रिया यांच्या नात्याचा खुलासा आता सायलीसमोर झालेला असतो. तेव्हा सायली बाबतीत खूप मोठा आता पुरावा प्रियाच्या बाबतीत सायलीला सापडलेला असतो. तेव्हा सायली म्हणते, अच्छा, म्हणजे प्रिया खरी बबली आहे आणि ती खरी सदा मैनावतीची मुलगी आहे तर. ठीक आहे. आता प्रियाच्या विरोधामध्ये खूप मोठा पुरावा हाती लागला आहे. तेव्हा प्रिया आता घाबरलेली असते. तिला असं वाटतं, अरे देवा, सायलीला या लोकांनी किडनॅप करायला नको होतं. तिला काहीतरी खोटं नाटं सांगायला हवं होतं. आता तिला नक्कीच कळेल की माझा आणि यांचा काहीतरी संबंध नक्की आहे, म्हणूनच मला मारण्यात आलं. तेव्हा इथे प्रिया धावत पळत सदा आणि मैनाच्या घरी येते आणि म्हणत असते, सायलीला किडनॅप करून ठेवायची काय गरज होती? तेव्हा मैनावती म्हणते, अगं पोरी, ती विचारत होती की तुमचा प्रियाबरोबर काय संबंध? मग आम्ही काय सांगायचं? तिला सांगायचं का की तू आमची पोरगी बबली आहेस ते? तेव्हा प्रिया म्हणते, अहो गप्प बसा तुम्ही, तिने ऐकलं तर. तेव्हा सदा म्हणत असतो, तिच्या डोक्यामध्ये असा फटका मारलाय ना का ती काहीच ऐकणार नाही आता थोडे दिवस. तेव्हा प्रिया म्हणते, काय म्हणजे मेली की काय? जर ती मेली ना तर तो अर्जुन या संपूर्ण घराला आग लावून टाकेल, कळतंय का तुम्हाला? तेव्हा इथे आता सदा म्हणत असतो, मग काय करायचं पोरी? आता ती आम्हाला विचारत होती ना की तुमचा काय संबंध आहे, मग आम्ही तिला काय सांगणार होतो? आम्हाला भीती वाटली. तेव्हा प्रिया म्हणते, अहो म्हणून तिला काहीतरी खोटं नाटं सांगायचं काय गरज होती तिच्या डोक्यात फटका मारायची? आता तर तिचा इथे जो काही संशय होता ना तो पक्काच झाला असेल की माझा नक्कीच तुमच्याबरोबर काहीतरी संबंध आहे आणि म्हणूनच तुम्ही तिला मारलंत. तेव्हा आता एक काम करा, कुणाला कळू देऊ नका इथे सायली आहे ते, आणि मग काय करा, तिला रात्रीच्या अंधारामध्ये कुठेतरी घेऊन जा आणि तिला कुठेतरी फेकून द्या. पण बाकी नंतर हिच्याशी तुमचा काही संबंध आहे असं कुणालाही सांगू नका. तेव्हा मैना आणि सदा म्हणतात, पण त्याचे जास्त पैसे लागतील ना, कारण तिला इथून घेऊन जाणं म्हणजे जरा रिस्कीच आहे. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, मी गाडी घेऊन येईन, त्या गाडीमधून आपण हिला घेऊन जाऊ, मग तर चालेल ना? तेव्हा इथे आता सदा, मैना म्हणतात, ठीक आहे, तू गाडी घेऊन येत असशील ना तर आमची काही हरकत नाही, मग गाडीमधूनच घेऊन जाऊ. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे, रात्री मी गाडी घेऊन येते, मग सायलीला गाडीमधून आपण कुठेतरी घेऊन जाऊ आणि तिला जंगलामध्ये वगैरे सोडू, पण माझ्यापर्यंत काहीसुद्धा येता कामा नये हां. तेव्हा सदा म्हणतो, नाही नाही, तुझ्याजवळ काही येणार नाही. तोवर एक काम करा, ती शुद्धीवरती येता कामा नये यासाठी तिच्या तोंडाला गुंगीचं औषध लावत राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा जेव्हा सायलीच्या तोंडाला गुंगीचं औषध लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा सायलीने आपला श्वास रोखून ठेवलेला असतो आणि ती फक्त बेशुद्ध होण्याचं नाटक करत असते. आणि ज्या वेळेला इथे आता सदा, मैना हे दोघे जण कंटाळून झोपलेले असतात ना, तेव्हा इथे सायली मात्र आपले हात सोडवते, त्यानंतर आपले पाय सोडवते आणि हळूवारपणे तिथून निघून जाते आणि बाहेरून कडी लावून घेते. आणि सायली इथे धावत पळत आता बाहेर पडलेली असते. अर्जुनला फोन करत असते, पण अर्जुनचा फोनच लागत नाही. त्यानंतर ती रिक्षाला हात करते आणि रिक्षा पकडून सुभेदारांच्या घरी पोचते. आणि मग प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरी आल्यानंतर सगळेजण विचारत असतात, सायली अगं कुठे होतीस तू? अर्जुन तर पूर्णपणे वेडा पिसा झालेला असतो सायलीला शोधण्यासाठी. सगळेजण सायलीचा शोध घेत असतात, पण सायली कुणालाही सापडत नाही. आणि मग सायली रात्रीच्या वेळी आता घरी आलेली असते आणि ती म्हणते की मी चक्कर येऊन पडले होते, मलाच काही कळलं नाही. आणि तेव्हा इथे आता सायली अर्जुनला जाऊन सगळं सत्य सांगते. तेव्हा इथे सायलीने आता अर्जुनला नात्याचं सत्य सांगितलेलं असतं, प्रिया, सदा आणि मैनावती यांच्या. तेव्हा अर्जुनच्या समोर खूप मोठं सत्य आल्यानंतर प्रियाच्या विरोधामध्ये इतका मोठा पुरावा मिळाला आहे, त्यामुळे आता प्रिया, सदा आणि मैनावती
यांना जेलमध्ये पाठवण्यापासून आपल्याला कुणीही अडवू शकणार नाही असं अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं. तर इथे आता सायलीने घरी गेल्या गेल्या अर्जुनला प्रियाच्या इथे आता नात्याचा खुलासा अर्जुनसमोर करत ती बबली असल्याचं आणि सदा मैनावती तिचे आई वडील असल्याचं तिने अर्जुनला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता लवकरच प्रिया जेलमध्ये जाईल आणि तिचे आई वडीलसुद्धा तिच्याबरोबर असतील आणि ते तिघेजणं मिळून जेलमध्ये जातील याची तयारी अर्जुनने सुरू केलेली असते.